श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मोरया कला क्रीडा मंडळ कोळे, शिवशंभो फॅन त्याचबरोबर ग्रामस्थ यांच्या वतीने पर्व तिसऱ्या वर्षीची ही कुस्तीची भव्य जंगी कुस्तीची मैदान सुरू करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर ग्रामस्थांचा कुस्तीसाठी खूप असा मोलाचा प्रतिसाद आहे। त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व कुस्ती प्रेमी यांनी सुद्धा या मैदानासाठी भरभरून असं बक्षीस स्वरूपात मदत केलेली आहे। या सगळ्यांचं मी मोरया कला क्रीडा मंडळ कोळे ग्रामस्थ आणि शंभू फॅन क्लब कोळे यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। सर्वांना नमस्कार। आमच्या कोळेगावचं ग्रामदैवत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री संत गाडगेनाथ महाराजांच्या मंदिरातच आत्ता आपण उभे आहोत आणि या महाराजांच्या उत्सवाप्रित्यर्थ दरवर्षी जी यात्रा भरते कोळेगावची, या यात्रेनिमित्त यावर्षी बरेच उपक्रम सर्व ग्रामस्थांनी गावातल्या सर्व युवकांनी आयोजित केले होते। त्यानुसार काल क्रिकेट स्पर्धा झाल्या, श्वास शर्यती झाल्या आणि आज अलीकडेच नावारूपाला आलेलं कोळ्यातला कुस्त्यांचं आखाड्याचं आयोजन आत्ता लगेच केलेलं आहे। या आखाड्यात 50 नेमलेल्या चांगल्या मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत आणि लहान मुलांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीनं या कुस्तीच्या सर्व संयोजकांनी लहान मुलांच्या कुस्तीचं आयोजन केलेलं अशा साधारण 101 कुस्त्या आजच्या आखाड्यात होणार आहेत। यावर्षी हे तिसरं वर्ष आहे कोळ्यातल्या आखाड्याचं आणि पहिली दोन्ही वर्ष या आखाड्याचा नावलौकिक अत्यंत चांगला वाढलेला आहे। याही वर्षी कुस्तीप्रेमी आणि सर्व सहभागी होणारे मल्ल मोठ्या संख्येनं या आखाड्यात उपस्थित राहिलेले आहेत। कोळेगावात तशी कुस्ती परंपरा कमी होती, परंतु या आखाड्यामुळं कोळेगावातच नव्हे तर या संपूर्ण विभागाला कुस्तीची प्रेरणा मिळालेली आहे। यावर्षी ज्या ज्ञात अज्ञात सर्वांचं हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे। सर्व आमचे ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी असेल आणि सर्व कुस्ती शौकीन या विभागातील असतील सहभागी मल्ल, या सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। संयोजकांच्या वतीनं या आखाड्याचं अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे। म्हणजे अगदी समालोचकापासून अगदी लकडकोट, गाळ वगैरे सगळं अगदी अत्याधुनिक पद्धतीनं आखाडा तयार केलेला आहे। सर्वांचं या कुस्तीसाठी येणाऱ्या सर्वच मल्ल आणि सर्व कुस्तीप्रेमींचं मी कोळे ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। असंच दरवर्षी या युवकांनी असंच आखाड्याचं नेटकं नियोजन करावं, गाडगेनाथ महाराजांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील यासाठी महाराजांच्याकडे प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद।